महाराष्ट्र ओलंपिक एसोसिएशन के उपाध्यक्ष पद पर विधायक संदीप जोशी की नियुक्ति हुई है। जोशी ने कहा कि अब तक खेलों की ज्यादातर सुविधाएं पश्चिम महाराष्ट्र में केंद्रित थी, लेकिन अब विदर्भ के खिलाड़ियों को बेहतर मंच और नए अवसर देने को वे प्राथमिकता देंगे। उन्होंने युवा खिलाड़ियों को प्रोत्साहन देने और उनके कौशल को निखारने और क्षेत्र में खेल विकास को तेज करने का संकल्प भी जताया। आइए जानते हैं क्या कहना है संदीप जोशी का। मागील 30-32 वर्षांमध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचं उपाध्यक्ष पद हे राज्याचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार यांनी माझ्याकडे त्याची जबाबदारी दिलेली आहे। मला असं वाटतं की विदर्भाला ही जी संधी मिळाली ती अत्यंत चांगली संधी आहे। आपण नेहमीच बघतो की पश्चिम महाराष्ट्र असो किंवा मुंबई असो, पुणे असो, इथली मुलं, इथल्या खेळाडूंना जास्त फॅसिलिटीज मिळतात, त्यांना प्रोत्साहन जास्त पद्धतीने मिळतं। परंतु माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री आता आहेत, त्यांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये अनेक खेळाडू तयार होतात आहे। त्याचप्रमाणे विदर्भातले खेळाडू असतील तर माननीय नितीनजींच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीने आम्ही खासदार क्रीडा महोत्सव नागपुरात घडवत असतो, ज्याच्यामध्ये विदर्भातून मुलं येतात, ते देखील प्रोत्साहित होत असतात। मुलांना प्रोत्साहित करणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यांचं प्रतिनिधित्व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये करणं, ज्याच्या माध्यमातून आपली जी मुलं आहेत त्यांना महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या माध्यमातून देशातल्या ऑलिम्पिक मध्ये भाग घेता येईल, याचा प्रयत्न करता येईल। तसेच इन्फ्रास्ट्रक्चरचं डेव्हलपमेंट सुद्धा याच्या माध्यमातून निश्चित पद्धतीने करता येईल असं मला वाटतं। हा मान मिळाल्यानंतर विदर्भातील युवक लोकांमध्ये ऑलिम्पिक मधील क्रेज कमी होता असं वाटणार आहे असं वाटतं। क्रेज कमी होणं नसतं, मुलांना कोणीतरी प्रोत्साहित करणं आवश्यक असतं, मुलांच्या पाठीवरती कौतुकाची थाप देणं आवश्यक असतं। त्याचप्रमाणे त्यांना खेळण्यासाठी फॅसिलिटीज अवेलेबल करून देणं अपेक्षित असतं। ते आम्ही आता करतोय आणि आता करणार आहोत विदर्भासाठी। ही संधी मिळाल्यानंतर मला असं वाटतं येणाऱ्या काही वर्षांमध्ये हे निश्चित दूर